Good morning, student. Welcome to the class. Yesterday we have started new chapter number 7, The Unbreakable Mary Kom. हा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला होता आणि या चॅप्टर जो आहे तो स्पोर्ट या थीमवर आधारलेला आहे. आणि वॉर्मअपमध्ये आपण काही इंडियन ऑलिम्पिक मेडल ज्यांनी जिंकलेले आहेत त्यांचं पिक्चर्स आपण बघितलेलं होतं. आणि मेरी कॉम ज्या आहे त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी काय केलं, कोणते अचीवमेंट केले त्यांनी, तर याबद्दल आपल्याला या लेसनमध्ये सांगितलेलं आहे. तर फर्स्ट पॅसेजमध्ये आपण बघितलं की मेरी कॉम ह्या खूप जगप्रसिद्ध अशा मुष्टियोद्धा म्हणजे जगप्रसिद्ध अशा बॉक्सिंगकार होत्या आणि त्यांचं जे बॅकग्राऊंड होतं ते खूपच हंबल होतं. आणि त्यांनी वुमेन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप हे 5 टाइम्स त्यांनी विन केलेलं होतं, जिंकलेलं होतं. आणि त्या एकच अशा महिला होत्या ज्यांनी हे जे मेडल आहे ते 6 वर्ल्ड चॅम्पियनशिप यामध्ये पार्टिसिपेट करून जिंकलेलं होतं. आणि 2014मध्ये एशियन गेम्स इन साऊथ कोरियामध्ये जे झालेलं होतं त्यामध्ये त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं होतं आणि त्या फर्स्ट इंडियन वुमेन बॉक्सर म्हणून त्यांनी हे गोल्ड मेडल जिंकलेलं होतं. तर मेरी कॉम यांचा जो जन्म झाला तो 1 मार्च 1983 इन मणिपूर या स्टेटमध्ये झालेला आहे. आणि त्यांचे जे फादर आहे मांगटे टानपा कॉम आणि त्यांची मदर जी आहे मांगटे अखम कॉम, हे त्यांच्या आईवडिलांची नावं आहे. आणि ते एक लेबर होते म्हणजे कामगार होते आणि ते ॲग्रिकल्चर फील्डमध्ये काम करायचे. आणि मेरी कॉमचं जे अर्ली एज्युकेशन होतं ते मायरांग येथे झालेलं होतं. आणि त्यानंतरचं त्यांनी जे एज्युकेशन घेतलं ते मणिपूरची जी कॅपिटल आहे, राजधानी आहे इम्फाल, तिथे त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं. आणि त्यांनी ग्रॅज्युएशन चूरचंदपूर या कॉलेजमध्ये पूर्ण केलं. मेरीच्या आईवडिलांना वाटायचं की आपली मुलगी खूप एज्युकेटेड झाली पाहिजे असं तिच्या आईवडिलांना वाटायचं होतं. परंतु त्यांची जी इच्छा होती, त्यांचा जो इंटरेस्ट होता तो स्पोर्टमध्ये होता आणि त्यांना नेहमी वाटायचं की आपण एक बॉक्सर व्हायचं. आणि त्या मुलींसोबत न खेळता मुलांसोबतच त्या फील्डमध्ये खेळत असायच्या. खूप वेळा असं व्हायचं की ते मुलं त्यांना खेळू न देण्यासाठी टाळाटाळ करायच्या. परंतु ते म्हणायचे त्यांना की तू घरी जा आणि घरचं जे हाऊसहोल्ड चोरस आहे म्हणजे घरचं जे काम आहे दैनंदिन काम ते तू कर. आणि परंतु त्यांचं ऐकायचं नाही आणि त्यांच्यासोबत फाईट करून ते पुन्हा जॉईन त्यांच्यासोबत व्हायचं. आपण फर्स्ट पॅसेजमध्ये बघितलं. नाव further part of the passage. In 2000, Mary started training under M. Narjit Singh, who was the Manipur state बॉक्सिंग कोच ॲट इम्फाल. तर 2000मध्ये मेरी कॉम यांनी ट्रेनिंग घेतलं बॉक्सिंगचं आणि त्यांचे जे ट्रेनर होते ते होते एम नरजित सिंग, जे मणिपूर स्टेटमध्ये ते कोच होते इम्फालला. शी सून स्टार्टेड विनिंग नॅशनल अँड इंटरनॅशनल अवॉर्ड अँड टायटल्स. आणि लवकरच त्यांनी नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्ड आणि टायटल्ससुद्धा जिंकलेले होते. व्हेन शी स्टार्टेड बॉक्सिंग मेरी केप्ट इट अ सिक्रेट फ्रॉम हर पॅरेंट्स. जेव्हा मॅरीनी बॉक्सिंग करायला स्टार्ट केलं तेव्हा त्यांनी फक्त हे जे सिक्रेट होतं बॉक्सिंगचं ते फक्त तिने त्यांच्या पॅरेंट्सला सांगितलेलं होतं. त्यांचे पॅरेंट्स म्हणजे त्याच्या आईवडिलालाच मॅरीनी सांगितलं होतं की ती बॉक्सिंग स्टार्ट करत आहे. इट वॉज ओनली व्हेन हर फोटोग्राफ appeared in newspaper that she confessed to them that she was a boxer. आणि जेव्हा पहिल्यांदा तिचा जो फोटो होता तो न्यूजपेपरमध्ये आला तेव्हा लोकांना सुद्धा माहीत नव्हतं की ही एक बॉक्सर आहे. त्यामुळे मग तिने कन्फेस केलं, ती कबूल केलं तिने की हो खरोखरच मी ही बॉक्सर आहे आणि माझाच फोटोग्राफ जो आहे तो न्यूजपेपरमध्ये आलेला आहे. शी न्यू दॅट हर पॅरेंट्स डिड नॉट want her to take up a sport that could lead to serious injuries. तर तिचे जे पॅरेंट्स होते, मेरी कॉम यांचे जे पॅरेंट्स होते, तर त्यांना खूप म्हणजे असं वाटत होतं की ही जी बॉक्सिंग करत आहे, हे जे स्पोर्ट खेळत आहे बॉक्सिंगचं, तर त्यामध्ये खूप सिरियस अशी इंजुरीजसुद्धा होऊ शकते. त्यामुळे तिचे मेरी कॉम यांचे जे आईवडील होते
तिला खूप असा म्हणजे पाहिजे तितका असा सपोर्ट नव्हता. त्यांना वाटायचं की या खेळामध्ये खूप असं सिरियस इंजुरियस होऊ शकते, म्हणून त्यांना इतकासा इंटरेस्ट नव्हता. In 2001, she came second in the Women's World Amateur Boxing Championship held in the USA. And in 2002, she came first in the same event held. तर 2001 मध्ये तिने शी केम सेकंड म्हणजे वुमेन्स वर्ल्ड एमचर बॉक्सिंग चॅम्पियनशिप जी USA मध्ये झालेली होती त्यामध्ये ती सेकंड आलेली होती. आणि 2002 मध्ये ती याच अँड इन 2002 शी केम फर्स्ट इन द सेम इव्हेंट हेल्ड इन टर्की. तर 2001 मध्ये जशी ती वुमेन्स वर्ल्ड ॲमचर बॉक्सिंग चॅम्पियनशिप तिने USA मध्ये झालेली होती, त्यामुळे ती त्याच्यामध्ये सेकंड आली होती. त्याच वेळेस 2002 मध्ये अशाच पद्धतीची ही कॉम्पिटिशन झालेली होती, तर ती टर्की येथे झालेली होती आणि ती त्यामध्ये फर्स्ट आलेली होती. It is a title she has also won in 2005, 2006, 2008 and 2010. आणि अशाच प्रकारचं जे टायटल होतं ती याच नावाने ओळखल्या जायची आणि तिने अशाच प्रकारचे जे टायटल होते ते 2005, 2005, 2006, 2008 आणि 2010 मध्ये तिने विन केलेलं होतं, ती जिंकलेली होती. शी ऑल्सो ओन द एशियन वुमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप अँड वुमेन्स वर्ल्ड कप अँड न्यूमरस अदर टायटल्स. तर तिने अशाच पद्धतीचे जे एशियन वुमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप होती, त्याचप्रमाणे वुमेन्स वर्ल्ड कप जे होते आणि अशा प्रकारचे न्यूमरस मीन्स पुष्कळ असे टायटलसुद्धा ती जिंकलेली होती. ॲट द 2012 London Olympics, she fought skillfully and made India proud by winning a bronze medal. तर जेव्हा 2012 मध्ये लंडनमध्ये ऑलिम्पिक झालेलं होतं, 2012 लंडनमध्ये ऑलिम्पिक झालेलं होतं, तेव्हा तिने खूप स्किलफुली ती जे फायटिंग होती म्हणजे जे बॉक्सिंग होती ती स्किलफुली फाईट केलेली होती आणि तिने इंडियाला प्राऊड वाटलं पाहिजे, इंडियाला तिच्यावर गर्व झाला पाहिजे, त्यामुळे तिने ब्रॉन्झ मेडल जे होतं ते इंडियासाठी तिने जिंकलेलं होतं. धिस वॉज फॉलोड बाय अ गोल्ड मेडल ॲट द एशियन गेम इन 2014 ॲट इंचेन, साऊथ कोरिया. आणि त्याच्या लागोपाठ म्हणजे त्यालाच फॉलो करत तिने गोल्ड मेडल जे होतं जे तिने मिळवलेलं होतं एशियन गेम्स इन 2014 जे इंचेनमध्ये झालेलं होतं. इंचेन हे साऊथ कोरियामध्ये आहे, तिथे झालेलं होतं इंचेनमध्ये. त्यामध्ये तिने गोल्ड मेडल जे आहे ते जिंकलेलं होतं. आफ्टर शी हॅड ओन द टायटल शी सेड, आय वॉन्ट टू गिव्ह धिस मेडल टू माय कंट्री. आणि नंतर तिला अशा पद्धतीचे खूप असे टायटल मिळाले म्हणजे अशा प्रकारचे तिने खूप असे टायटल जिंकलेले आहे आणि ती म्हणाली की आय वॉन्ट टू गिव्ह धिस मेडल टू माय कंट्री. आणि मला जे मेडल मिळालेले आहे ते मी माझ्या कंट्रीला म्हणजे माझ्या देशाला मी अर्पण करत आहे. तर असं तिने म्हटलेलं आहे मेरी कॉम यांनी. तर हा जो पॅराग्राफ आहे आपण आजच्या पिरियडमध्ये बघितला आणि नेक्स्ट पिरियडमध्ये राहिलेला जो फर्दर पार्ट आहे तो आपण घ्यायचा आहे. तर या पॅसेजवर आधारित काही हार्डवर्ड्स आहे आणि क्वेश्चन आन्सर आहे ते आपल्याला बघायचे आहे. नाऊ लुक ॲट द हार्डवर्ड्स अँड क्वेश्चन आन्सर. हार्डवर्ड्स, कन्फेस मीन्स कबूल करणे, स्किलफुली मीन्स कौशल्यपूर्ण, मेडल मीन्स पदक अँड न्यूमरस मीन्स पुष्कळ. तर हे जे हार्डवर्ड्स आहेत ते तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. नंतर आहे यावर आधारित काही क्वेश्चन आहे पॅसेजवर. आन्सर दिस क्वेश्चन. फर्स्ट आहे हुम डीड शी ट्रेन अंडर. ती कोणाच्या अंडरमध्ये तिने ट्रेनिंग घेतलेलं होतं. कोणाच्या अंडरमध्ये ट्रेनिंग घेतलेलं होतं तर फर्स्ट पॅराग्राफमध्येच आहे फर्स्ट लाईन. शी ट्रेन अंडर M
नरजीत सिंग. कोणाच्या अंडरमध्ये घेतलं होतं? एम नरजीत सिंग यांच्या अंडरमध्ये तिने ट्रेनिंग, आपलं बॉक्सिंगचं जे ट्रेनिंग होतं ते कंप्लीट केलेलं होतं. आणि हे जे आन्सर आहे ते तुम्हाला 5 टाइम्स राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, whom did Mary tell in the beginning that she was a boxer? मेरीने कोणाला पहिल्यांदा सांगितलं होतं की ती एक बॉक्सर आहे? मेरी टेल हर पॅरेंट्स. कोणाला सांगितलं होतं? मेरीने तिच्या पॅरेंट्सला सांगितलं होतं. मेरी टेल हर पॅरेंट्स इन द बिगिनिंग दॅट शी वॉज अ बॉक्सर. तर हे सुद्धा आन्सर तुम्हाला 5 टाइम्स राईट डाऊन करायचं आहे. थर्ड आहे, हाऊ डीड पीपल फाइंड आउट दॅट शी वॉज अ बॉक्सर. म्हणजे तिथे जे लोक होते त्यांना कधी माहीत झालं होतं की ती एक बॉक्सर आहे? कसं माहीत झालं होतं? व्हेन हर फोटोग्राफ अपियर्ड इन अ न्यूजपेपर. जेव्हा न्यूजपेपरमध्ये तिचा एक फोटो आलेला होता तेव्हा दॅट शी कन्फेस टू पीपल दॅट शी वॉज अ बॉक्सर. तेव्हा तिने लोकांना कन्फेस केलं, लोकांसमोर कबूल केलं की ती एक बॉक्सर आहे. यामुळे लोकांना कळलं की ती एक बॉक्सर आहे. तर हे सुद्धा आन्सर तुम्हाला 5 टाइम्स राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 नंबर, इन विच गेम डीड शी विन द ब्रॉन्झ मेडल. तिने कोणत्या गेममध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं होतं? त्याचा आन्सर आहे, ॲट द 2012 लंडन ऑलिम्पिक्स शी विन द ब्रॉन्झ मेडल. तर जेव्हा 2012मध्ये लंडन येथे ऑलिम्पिक्स झालेलं होतं तेव्हा त्या ऑलिम्पिक्समध्ये तिने हे ब्रॉन्झ मेडल जे आहे ते जिंकलेलं होतं. तर हे आन्सरसुद्धा तुम्हाला 5 टाइम्स राईट डाऊन करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे 4 जे क्वेश्चन दिलेले आहे त्याचे आन्सर 5 टाइम्स राईट डाऊन करायचं आहे. सो स्टुडंट, हे तुम्हाला जे क्वेश्चन दिले ते राईट डाऊन करायचंच आहे, परंतु ते लर्नसुद्धा तुम्हाला करायचं आहे, जेणेकरून एक्झामच्या वेळेस तुम्हाला ते हार्ड जाणार नाही. सो गुड डे अँड गुड बाय स्टुडंट.